नमस्कार, एसके मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1,500 वरून 3,000 करण्यात आलाय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाईव्ह जाहीरनामा केलेला आहे। तर मित्रांनो, पुढे जाणून घ्या एकनाथ शिंदे यांचं लाईव्ह भाषण। लाडक्या बहिणी इथं आहेत। लाडक्या बहिणींचे किती फॉर्म भरले? लाडक्या बहिणींचे किती फॉर्म भरले? 92,000 लाडक्या बहिणींचे फॉर्म भरले। इथं लाडक्या बहिणी आपल्या आल्यात ना? लाडक्या बहिणींचा हात वर करा। लाडक्या बहिणी इथं आहेत, लाडके भाऊ आहेत, लाडके शेतकरी आहेत, लाडकी माझी भाचरा आहेत, सगळ्यांची सगळ्या आहेत। आणि म्हणून तुमचा लाडका भाऊ इथे तुमच्याशी संवाद साधायला आलाय, तुमचं सगळ्यांचं दर्शन घ्यायला आलाय, तुमच्याशी बोलायला आलाय। कारण आपण लाडकी बहीण योजना केली, लोकांच्या पोटात दुखायला लागलं, म्हणाले ही लाडकी बहीण फक्त कागदावर राहील, ही काय होणार नाही। पण आम्ही ठरवलं, आम्ही महायुतीने, माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, महायुती सरकारने ठरवल्यानंतर ही लाडकी बहीण योजना चालू केली। पोटात दुखायला लागलं, म्हणाले हे काय पैसे मिळणार नाही, त्याचे 2 हप्ते तुमच्या खात्यात पडले, त्याच्या म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल। अरे सरकार घेणार नाही, हे देणार आहे। ही देना बँक आहे, लेना बँक नाही। आणि म्हणून आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 5 हप्ते टाकले। हे हप्ते घेऊन जेल मध्ये जाणारं सरकार नाही, हे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे, हप्ते भरणार। आणि म्हणून आता म्हणतात या योजनेची आम्ही चौकशी लावू, या योजना आम्ही सरकारमध्ये आल्यावर बंद पाडू आणि जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू। किती लोकांना जेलमध्ये टाकणार? कुणाला देत आहे पोकळ धमक्या? अरे एकनाथ शिंदे आंदोलनातून आलाय, संघर्षातून आलाय आणि त्याला तुम्ही जेलमध्ये टाकायची भाषा करताय। तुमचा सत्तेचा मार्ग माझ्या लाडक्या बहिणी, भावांनी, शेतकऱ्यांनी कधीच बंद केलाय। या राज्यात महायुतीचं सरकार आहे ना, ही काळ्या दगडावरती भगवी रेघ आहे। आणि म्हणून तुमच्या पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही। अरे तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी, लाडक्या भाच्यांसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी उद्या या एकनाथ शिंदेला जेलात जावं लागलं तर एकदा नाही 100दा जेलात जायला तयार आहे। पण माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊ इकडे बसलेत, शेतकरी बसलेत, त्यांनी ठरवलंय हे सर्वसामान्यांचं सरकार, महायुतीचं सरकार पुन्हा आपल्याला आणायचं आहे, पुन्हा आणण्याचं आपण निश्चित केलंय। एकनाथ शिंदेला एवढा हलक्यात घेऊ नका, एवढा हलक्यात घेऊ नका। तुम्ही हलक्यात घेतलं म्हणून 2 वर्षापूर्वी तुमचा टांगा पलटी करून टाकला, सरकार बदललं, सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं। तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले, शिवसेना भाजपचं सरकार आणलं नाही, बाळासाहेबांना नको ते काँग्रेसचं सरकार आणलं। आणि त्यावेळेस सुहास अण्णा
माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत लढायला होता, सरकार पलटवून टाकलं. गोर गरिबांच्या मनातलं सरकार आणलं, आम जनतेच्या मनातलं सरकार आपण आणलं. तर मला सांगा, यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधला. जर आपण सरकार बदललं नसतं तर काँग्रेसने शिवसेना आणि धनुष्यबाण विकून टाकला असता. तो आम्ही सोडवला. गाण टाकलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला. आणि आज या राज्यामध्ये एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना. मला सांगा, सरकार बदललं नसतं तर लाडकी बहीण योजना चालू झाली असती, लाडका भाऊ योजना चालू झाला असता, लाडका शेतकरी योजना चालू झाली असती. आता मी तुम्हाला सांगतो, आपला वचननामा आहे महायुतीचा. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. मी सांगितलं होतं भगिनींना माझ्या की तुम्हाला 1,500वर ठेवणार नाही. आम्ही 1,500चे 2,100 रुपये केले. 2,100. शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. 12,000 शेतकऱ्यांना देत होतो, 6,000 प्रधानमंत्री महोदयांचे, 6,000 आपले. आता ते 15,000 करण्याचा निर्णय आपण घेतला. भुकेलेला अन्न आपल्या राज्यात कुणी उपाशी झोपता कामा नये, उपाशी पोटी राहता कामा नये. म्हणून रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आपण घेतलाय. ज्येष्ठांना पेन्शन योजना 1,500ची 2,100 रुपये करण्याचा आपण निर्णय घेतलाय. माझ्या ज्येष्ठांना वयश्री योजना आपण लागू केली आहे. आणि 25 लाख रोजगार निर्माण करण्याचा आपण फैसला केलाय. 10 लाख लोकांना स्टायपंड, विद्या वेतन देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याचबरोबर गावामध्ये 45,000 गावात पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय या तुमच्या सरकारने घेतला. त्याचबरोबर अंगणवाडी, आशा सेविका यांना महिन्याला 15,000 रुपये देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि हे शेतकरी शेती पंपाने 7.5 HP पंपाने शेती करतात, त्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपण घेतला.